संवर्धन व प्रतिष्ठा यासाठी प्रगतिशील साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर, संमेलनाध्यक्ष माननीय उत्तम बावस्कर, प्रगतिशील लेखक संघ, मान्यवरांना विनंती आपण दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी। या संमेलनाचे उद्घाटक महाराष्ट्रातील मराठीतील विख्यात कवी, साता समुद्रापार ज्यांच्या कवितेला उदंड लोकप्रियता आणि प्रेम मिळत आहे, कवी प्रशांत मोरे। या संमेलनाचे अध्यक्ष, संमेलनाध्यक्ष माननीय उत्तम बावस्कर सर, स्वागताध्यक्ष आमचे मार्गदर्शी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कादंबरीकार तथा प्रगतिशील लेखक संघाचे राष्ट्रीय सदस्य राकेश वानखेडेजी। या प्रसंगी उपस्थित माजी संमेलनाध्यक्ष ॲडव्होकेट असलम मिर्झा सर। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये या संमेलनाचे संयोजक आदरणीय प्राचार्य डॉक्टर दादाराव शेंगोळे सर, प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष आणि राज्याचे कार्यवाह डॉक्टर सुधाकर शेंडगे सर। या संमेलनासाठी ज्यांचा पुढाकार आणि परिश्रम आहे असे डॉक्टर दत्तात्रय डुंबरे सर, मराठी विभाग प्रमुख तथा मराठी संशोधन केंद्र प्रमुख, विवेकानंद महाविद्यालय, ज्यांच्या हस्ते ग्रंथदिंडीची सुरुवात झाली असे तत्वज्ञ आमचे सन्मित्र शरद भिंगारे सर, ज्यांच्या हस्ते या साहित्यनगरीचं प्रकाशन झालं, ग्रंथनगरीचं, असे ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉक्टर वासुदेव मुलाटे सर। तोडली पाहिजे आणि जी कुराड आहे, ही भांडवलशाहीची जी कुराड आहे, अनावश्यक प्रगतीची, माणसांना श्वास घ्यायला जड जातो आणि इथं झाडांच्या कत्तली सुरू आहे, तेव्हा वृक्ष संवर्धनाचा हा संदेश देणारे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, मग जर ते आमचे सोयरे वनचर आहेत तर आपले सोयरे आपण वाचवले पाहिजे। झाडांना वाचवण्याचा हा संकल्प करणाऱ्या विवेकानंद महाविद्यालयाचं आणि प्रगतिशील लेखक संघाचं आपण जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करू। आणि आपल्या परंपरेनं, संस्कृतीनं एक साधुत्व दिलेलं आहे, बहाल केलेलं आहे। आता पाणी नका टाकू, फक्त अतिशय एक लेखनी संकल्पना। यानंतर आपण संविधानाचं पूजन केल्यापेक्षा संविधानाचं वाचन केलं पाहिजे। संविधानाची अतिशय देखणी प्रतिकृती या ठिकाणी सिरसाट यांनी उपलब्ध करून दिली। ग्रंथांना अभिवादन करून मान्यवरांना विनंती करेल आपण स्थानापन्न व्हावं। अनुकरण असलं पाहिजे आणि म्हणून ग्रंथांचं पूजन केल्यापेक्षा ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे। अनेक ग्रंथ उपजीवी आहे, विशेषी लोकी आहे, दृष्टादृष्ट विजय व्हावे जे, त्या ग्रंथांच्या विचारांचा विजय तेव्हा होईल जेव्हा ज्यांच्यासाठी हे ग्रंथ निर्माण झाले त्या रसिकांनी, वाचकांनी ते वाचावेत, त्याचं अनुसरण करावं, अनुकरण करावं। साहित्याचा
बना दिया थांबा या मुलींचं भारतीय संविधानाची प्रत देऊन स्वागत करावं अशी मी मंचावरील सर्वांना विनंती करतो. लाईट लावून किंवा कुठल्या गजर करून होणार नाही, तर ते जनसामान्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे ज्यांच्यासाठी ते लिहिल्या गेलं. या प्रसंगी या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय उत्तम बावस्कर सर, महाराष्ट्रातील एक अतिशय महत्त्वाचे लेखक, परंतु जसं एखादं ट्रेंडिंगमध्ये एखादी गोष्ट येते, व्हायरल होते, एवढं प्रचंड चिंतनशील लेखन असूनही ते काही व्हायरल झाले नाही. कारण कधीकधी लेखकाचा जो शांत स्वभाव आहे त्याचा परिणाम आणि त्याचा प्रभाव त्याच्या कलाकृतीवरही पडतो. आपल्याला आपली कलाकृती, आपल्याला आपले लेखन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यक्तिमत्व म्हणून जे करावं लागतं ते जरा थोडेसे शांत, संयमी आणि लाजाळू असल्यामुळं ती गोष्ट होऊ शकली नाही. परंतु आम्हाला अतिशय अभिमानाची गोष्ट वाटली की उत्तम बावस्कर सरांचं नाव आम्ही घोषित केलं आणि महाराष्ट्रभरातून आमच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. एक एवढ्या मोठ्या व्यक्तीचा हा सन्मान आहे, गौरव आहे. मराठवाड्याची, जालना जिल्ह्याची, भोकरदन तालुक्याची भाषाशैली, तिथलं समाज जीवन, शेतकऱ्यांचं जगणं, त्यांचं जीवन आणि एकूण गोष्टी, परिसर, भोवताल आपल्या लेखनातून त्यांनी सातत्याने मांडला. एकनिष्ठपणे आपल्या लेखनाशी जे प्रामाणिक आहेत असे आपले आजचे संमेलनाध्यक्ष आहेत. मी त्यांचा इथं सत्कार करण्याच्या आधी आपल्या सगळ्यांच्या हस्ते टाळ्यांच्याद्वारे आपण त्यांचं इथं स्वागत करू, सत्कार करू. आणि स्वागताध्यक्ष आदरणीय श्रीमंतराव शिसोदे तात्यासाहेब, विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव, आदरणीय तात्यांना विनंती आहे की आपल्या हस्ते या ऋषितुल्य लेखकाचा, कादंबरीकाराचा आपण सन्मान करावा. सबंध आयुष्य शिक्षकी पेशामध्ये राहणारे आदरणीय उत्तम बावस्कर सर, शिक्षणाशी, आपल्या साहित्याशी, आपल्या माणसांशी आणि तळागाळातल्या त्यांच्या जीवनाशी संबंधित राहिले, एकनिष्ठ राहिले. हे आदरणीय उत्तम बावस्कर सरांचं वैशिष्ट्य आहे, ते त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. आपल्या सर्वांना आवाहन राहील आणि विनंती राहील की या स्टॉलवर उत्तम बावस्कर सरांचे ग्रंथ विक्रीस आहे. आपण ते ग्रंथ विकत घेऊन आपल्या संग्रही ठेवावेत. फक्त घराची शोभा वाढवण्यासाठी नाही, तर या पुस्तकांचं वाचन करण्यासाठी सुद्धा आपण हे पुस्तकं विकत घ्यावेत. आणि एकूणच फार मोठ्या प्रमाणावरती इथं वेगवेगळे टायटल्स, वेगवेगळे शीर्षक पुस्तकांचे आहेत. तर आपण पुस्तक खरेदीचाही एक उत्सव या निमित्ताने इथं करावा. आपण उत्तम बावस्कर सरांचं मनापासून अभिनंदन करू, स्वागत करू. यानंतर या संमेलनाचे उद्घाटक, लोककवी, जे आपल्याला गॅदरिंगसाठी उपलब्ध होत नाही पण तरी ते या संमेलनासाठी उपलब्ध झाले. म्हणजे ज्या कवीला या तारखेला प्रचंड रीच आहे भारतात, सबंध राज्यांमध्ये, असे लोककवी आमचे सन्मित्र, मार्गदर्शक प्रशांतदादा मोरे यांचं स्वागत प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष डॉक्टर सुधाकर शेंडगे सरांनी करावं अशी विनंती आहे. आपले माजी संमेलनाध्यक्ष ॲडव्होकेट मिर्झा असलम सर, अनुवादाच्या क्षेत्रात साहित्य अकादमी प्राप्त नाव आहे, परंतु सरांची प्रकृती, तीही ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे, ती ठीक नाही. परंतु या संमेलनाला ते भेट देण्यासाठी थोड्या वेळात येतील. तेव्हा आदरणीय प्राचार्य डॉक्टर दादाराव शेंगुळे सरांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी करून आणू. हे संमेलन ज्यांच्या खांद्यावरती आहे असे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि आम्ही विद्यार्थी असल्यापासून ज्यांना सातत्यानं सुरुवातीला ग्रंथालय त्या खिडकीमध्ये पुस्तक वाचताना बघितलं, अनुभवलं, असं पुस्तकप्रेमी, ग्रंथप्रेमी व्यक्तिमत्व, शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व, ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय श्रीमंतराव शिसोदे तात्यासाहेब यांचं स्वागत. आमचे जे सहयोगी संस्था आहेत त्यापैकी लोकसंवाद फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेश करपे सरांना विनंती आहे की आपण आदरणीय तात्यासाहेबांचं या प्रसंगी स्वागत करावं.
आणि प्रगतशील लेखक संघाच्या वतीनं हे स्वागत आहे. विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीनं हे नाही आहे, कारण विवेकानंद महाविद्यालय या आदरणीय तात्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. आणि सबंध साहित्यिकांच्या वतीने हे आदरणीय तात्यांचं स्वागत. स्वागताध्यक्ष आणि संमेलनाध्यक्ष ही आमच्या या संमेलनाची जमेची बाजू आहे. आदरणीय तात्यांचं या ठिकाणी स्वागत. या संमेलनाचे मार्गदर्शक, ज्यांचं नेतृत्व मार्गदर्शन लाभत आहे या संमेलनासाठी, डॉक्टर दादाराव शेंगुळे सर, प्राचार्य, विवेकानंद महाविद्यालय, यांचं स्वागत. आमचे सहयोगी संस्था महाराष्ट्र गांधी स्मारक निधी केंद्राचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर मच्छिंद्र गोरडे सरांनी करावं अशी विनंती आहे. डॉक्टर गोरडे सर विवेकानंद महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आणि त्यांच्यावरती एक मोठी जबाबदारी त्यांनी खांद्यावर घेतली. सामाजिक वैचारिक कार्यामध्ये एक महत्त्वाचं नाव सध्या आपल्या शहरातलं म्हणजे डॉक्टर मच्छिंद्र गोरडे सर आहेत. आपण आपले माजी सहकारी म्हणून आणि सबंध उपक्रमातील एक पुढारी म्हणून आदरणीय गोरडे सरांचे स्वागत करावं. धन्यवाद. विनंती आहे मान्यवरांना आपण स्थानापन्न व्हावं. समोर व्यक्तिमत्व, साहित्याच्या क्षेत्रात ज्यांचं कार्य हे अतुलनीय राहिलं, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील मुलं ही लिहिती झाली, त्या मुलांनासुद्धा एक चेहरा प्राप्त झाला. म्हणजे माझ्या चेहऱ्याची इथं असंख्य मुलं बसलीत. या मुलांचे जे आयडॉल राहिलेले आहेत विद्यार्थी असतानाचे, असे आदरणीय डॉक्टर वासुदेव मुलाटे सर या ठिकाणी आहेत. मी आदरणीय मुलाटे सरांना विनंती करतो आपण स्वागताचा स्वीकार करावा. या प्रसंगी त्यांचं स्वागत. आमची सहयोगी संस्था सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट के हरिदास सर यांना विनंती करतो आपण हरिदास सरांचे या प्रसंगी स्वागत करावं. ते साखर संचालक म्हणून एक मोठी जबाबदारी, मोठं कार्य हरिदास सरांचं झालेलं आहे. एक विचारवंत व्याख्याते वक्ते म्हणूनही हरिदास सरांचं मोठं कार्य आहे. सहकार चळवळीतील एक महत्त्वाचं नेतृत्व त्यांनी केलं. तर साहित्य क्षेत्रातील ग्रामीण साहित्य शरद भिंगारे सर यांचं स्वागत दत्तात्रय डुंबरे सरांनी करावं अशी विनंती आहे. या संमेलनासाठी एक मोठा पुढाकार घेतला असे डुंबरे सर स्वागत करतील शरद भिंगारे सरांचं. या संमेलनाच्या निमित्तानं जागरण ही एक स्मरणिका प्रकाशित होत आहे. या स्मरणिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते व्हावं अशी इच्छा आहे. आदरणीय मंचावर सर्व मान्यवरांना विनंती की आपण जागरण ही जी स्मरणिका या संमेलनाच्या निमित्तानं आपण प्रकाशित करत आहोत, हिचं प्रकाशन आपल्या हस्ते करावं. या स्मरणिकेमध्ये स्वागताध्यक्षांचं भाषण आहे, अध्यक्षांचं भाषण आहे. तसेच आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राकेश वानखेडे यांचा प्रगतिशील 90 वर्षाच्या परंपरेवरचं भाषण आणि लेख आहे. आणि प्रगतिशील लेखक संघाची स्थापना झाली 1936ला, जे पहिलं अधिवेशन आहे त्यातलं मुंशी प्रेमचंद यांचं संग्रहित भाषण आहे. तेव्हा हे भाषण सगळ्यांना मिळणार आहे. आपण जी किट घेणार आहोत त्या सगळ्या किटमध्ये हे भाषण आपल्यापर्यंत पोचणार आहे. तेव्हा आपल्या सर्वांना विनंती राहील की आपण नोंदणी करून ही संमेलनाची जी किट आहे ती इथं घ्यावी. ज्येष्ठ मंडळी वगळता, म्हणजे आदरणीय अशोक चव्हाण सरांसारखी आपण किट नका घेऊ. गुलाबराव मगर सर आणि फार मान्यवर अशी मंडळी या संमेलनासाठी आहे. नाशिक आणि इतर ठिकाणून आमचे सल्लागार मंडळाचे प्रकाश बनसोड सर या ठिकाणी आहेत. आपल्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. धन्यवाद. आणि यानंतर या स्वागतपर भूमिकेच्या संदर्भात हे संमेलन इथं घेणं, प्रगतिशील लेखक संघाचा विवेकानंद महाविद्यालयातला हा पहिला कार्यक्रम नाही, तर हा 7वा-8वा कार्यक्रम असेल या 1.5-2 वर्षातला. माझे लेखन माझी भूमिकेच्या अंतर्गत सुद्धा आपण इथं कार्यक्रम घेतले. काही पुस्तकांचं प्रकाशन असेल किंवा त्यावरची चर्चा असेल त्यासाठी पण आपण इथं कार्यक्रम घेतले. आणि हे सगळे उपक्रम आपण विवेकानंद महाविद्यालयाच्या सहकार्यानं करतो. या लेखक संघटना कुणाचंही अनुदान घेत नाही, तर जे साहित्यावर प्रेम करतात, विचारांवरती प्रेम करतात
अशी माणसं सरळ हातानं मदत करतात आणि हे सगळे उपक्रम होत राहतात आणि ते सगळे हात या सभागृहात आहेत. मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि विवेकानंद महाविद्यालयाच्या या साहित्य संमेलनाच्या संयोजनाच्या संदर्भातली भूमिका डॉक्टर दत्तात्रय डुंबरे सर यांनी ठेवावी अशी विनंती आहे. डुंबरे सर. अगाये विश्वैक्यधामा तुझा प्रसादू चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची की माऊली श्री ज्ञानोबाराय जगद्गुरू तुकोबाराय वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा ज्या अधिष्ठानावर हे महाविद्यालय उभं आहे ते ठाकूर रामकृष्ण परमहंस आणि त्यांचे शिष्योत्तम स्वामी विवेकानंद ज्यांनी इवलेसे रोप लाविलेद्वारी आज ज्याचा वेलू कळसावरी गेला ते आदरणीय पंढरीनाथ पाटील तथा भाऊ या सर्वांना विनयपूर्वक आजच्या या मंगलदिनी नमन करतो, वंदन करतो. मित्रहो, आज या व्यासपीठावर जे काही मान्यवर बसलेले आहेत, या मान्यवरांमध्ये या संमेलनाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध लेखक आदरणीय उत्तमजी बावस्कर सर, या संमेलनाला ज्यांनी भरभरून मदत केली आणि हे संमेलन व्हावं याच्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. अनेकदा आमच्या बैठका वगैरे घेऊन खूप मार्गदर्शन केलं असे आदरणीय तात्या तथा श्रीमंतराव शिसोदे आमच्या या साहित्य चळवळीच्या नेहमीच पाठीशी असणारे आदरणीय सुधाकरजी शेंडगे सर, समाधाननी ज्यांचा उल्लेख केला की ज्यांच्या तारखा लवकर मिळत नाहीत पण ते आज आपल्याला उपलब्ध झाले, लोककवी प्रशांत मोरेजी, आणि आमच्या पाठीवर नेहमी ज्यांचा हात असतो ते आदरणीय प्राचार्य डॉक्टर दादाराव शेंगुळे. अनेकदा दादागिरी करतात पण या क्षेत्रातली त्यांची दादागिरी काही आऊर आहे. त्यांचं वाचन जर आवाका जर पाहिला तर त्यांचं साहित्यप्रेम आपल्याला दिसून येईल. आणि तुमच्याशी आत्ता ज्यांनी गोड संवाद साधला असे आमचे सन्मित्र समाधानजी इंगळे सर, आणि पुढे व्यासपीठावर पुढे प्रेक्षकांमध्ये खूप महनीय व्यक्ती सर्वजण बसलेले आहेत की आदरणीय मुलाटे सर आहेत, आदरणीय भिंगारे सर आहेत, हरिदास सर आहेत, किती जणांची नाव घेऊ, आमचे करपे सर वगैरे सगळे, तिकडं चव्हाण सर आलेले आहेत. या सर्वांचं अनेक आमचे मराठीचे प्राध्यापक मित्र, काही संशोधक विद्यार्थी सगळे आलेले आहेत. माझा मराठी विभाग आहे. या सर्वांच्या वतीनं मी या महाविद्यालयामध्ये आपलं स्वागत करतो. आणि मग प्रगतिशील साहित्य संमेलन आणि आम्ही तर संत साहित्याचा म्हणून मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की यामध्ये जी भाषणं आहेत ती भाषणं खरोखर वाचा, की जी मुळात जी चळवळ आहे ती चळवळ प्रगतिशील जी चळवळ आहे, या चळवळीच्या पाठीमागं जर कोणी असेल तर ती संत चळवळ आहे. संत चळवळ ही पुरोगामी चळवळ आहे. ती संत चळवळ म्हणजे अनेक पळवापळवीमध्ये संतांनासुद्धा दुसरीकडे पळवून त्यांना देवाऱ्यामध्ये बसवलं आणि त्यांचे विचार मारण्याचा काही जो प्रयत्न चालू आहे, तर त्यासाठी पुन्हा एकदा ही चळवळ पुनरुज्जीवित करणं हे तुमचं माझं काम आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने जर पहिला विचारवंत जर कुणी असेल तो श्रीकृष्ण आहे, की ज्याला उपजताच ज्याला मारण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. त्याच परंपरेमध्ये पुढे ज्ञानेश्वर येतात की जे म्हणजे आता मध्यंतरी एक चांगलं संशोधन समोर आलं की स्थानपोथी नावाचा एक ग्रंथ आहे, खूप चांगला माधवभाऊ पंथाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये एक उल्लेख आहे, राजा भाऊ तुमच्या पैठणमध्ये ज्यावेळी ते शुद्धीपत्र मागण्यासाठी पैठणला ज्ञानेश्वर येत आहेत, तिथं एकही पांडुरंगाचं मंदिर नव्हतं. मंदिरं होती ती दुसरी होती आणि त्या ठिकाणी येऊन क्रांती केली. एवढीच क्रांती नाही तर या मराठीच्या देशी ज्ञानभाषा आणि लोकभाषा, तर ज्ञानभाषा कोणती व्हावी तर ती 2% लोकांची भाषा नको, ती सर्वसामान्यांची भाषा व्हावी. म्हणून ज्यांनी क्रांती केली नेवाशामध्ये ते ज्ञानेश्वर हे या चळवळीचे आधारस्तंभ आहेत. की या चळवळीचे आधारस्तंभ केवळ ज्ञानेश्वर नाहीत तर तुकारामापर्यंतची ही जी सगळी चळवळ आहे ही चळवळ आहे. आणि म्हणून या प्रगतिशीलच्या पाठीमागं आमचं जे आत्ता जे समोर हरिदास सर आहेत,
आणि मी ज्या कुटुंबातून आलो आहे, आमच्या कुटुंबाला जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी सत्यशोधक चळवळीची. महात्मा फुले आमच्याकडे येऊन राहिलेत. पहिल्या मुलींच्या ज्या 5 शाळा आहेत त्यातली 3 नंबरची शाळा आमची ओतूरची. फुले दाम्पत्य स्वतः तिथे येऊन राहिले. आणि आम्ही ज्यावेळी आमच्या पंजोबांनी ज्यावेळी सत्यशोधक विवाह लावला त्यावेळी आमच्यावर केस दाखल झाली. आम्ही पहिल्यांदा खटला हारलो. नंतर बाकी फुले आमच्या बाजूने स्वतः हायकोर्टापर्यंत लढले आणि मग ती केस आमच्या बाजूने झाली. नो वर्क नो पे इंग्रजांचा कायदा होता, त्यानुसार आम्हाला न्याय मिळाला. तिथपासूनची आमची बंडाची भूमिका आहे. आणि ती बंडाची भूमिका ती आजपर्यंत जरी संत साहित्याची असलो तरी ती आमच्यात ती तेवत आहे. आणि त्यामुळं प्रगतिशीलच्या पाठीमागं विवेकानंद महाविद्यालयच नाही तर आमचा हा सर्व परिवार, विवेकानंद शिक्षण संस्थेचा परिवार, विवेकानंद महाविद्यालय आणि आमची तिकडची सगळी सत्यशोधक परंपरा, आम्ही सर्वजण प्रगतिशीलच्या पाठीमागं आहोत. आणि हे प्रगतिशील विचार हे आमचे पूर्वीपासून जे आलेले आहेत ते प्रगतिशील विचारांची ही ज्योत पुढे नेण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध आहोत. आपण सर्वांनी, मला थोडंसं आवडतं घ्यायचं कारण पुढे खूप वक्ते बोलणार आहेत, आपण सर्वांनी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित दाखवली. आपलं सर्वांचं मी स्वागत करतो. मान्यवरांचं या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी. विवेकानंद महाविद्यालय हे एक शिक्षणाचं फक्त केंद्र नाही तर एक सांस्कृतिक केंद्र आहे. 14-15 वर्ष सलग केंद्रीय युवा महोत्सवात जनरल चॅम्पियनशिप मिळवलेले विद्यार्थी इथं घडले. आज महाराष्ट्रातला असा जिल्हा नसेल की जिथं कुठल्या तरी विषयाचा प्राध्यापक हा विवेकानंद महाविद्यालयाचा नाही. म्हणजे महाराष्ट्रात असं गाव नाही की कुठल्या तरी संदर्भानं विवेकानंद कॉलेजशी कनेक्ट नाही येते. आज आम्ही महाराष्ट्रभर फिरतो तेव्हा विवेकानंद महाविद्यालयाच्या संदर्भानं एवढे लोक भेटतात. आदरणीय तात्यांना सांगायला मला आवडेल की आम्ही रात्री इथं हे पोस्टर लावत होतो. रात्री 9 वाजता मुंबईहून एक जण त्याच्या आईला आणि पत्नीला घेऊन इथं कॅम्पस दाखवत होता. 30 वर्षापूर्वी कॉलेजमध्ये शिकलेला. त्यांना इकडून या रस्त्यानं जायचं होतं. नंतर त्यांना कळलं की हा रस्ता बंद झालेला आहे. एवढं प्रेम या कॉलेजवरती लोकांनी केलं आणि त्यामुळं या ठिकाणी साहित्य संमेलन होतं. ही काही साधी जागा नाही, ही पवित्र भूमी आहे. अशा भूमीत हे संमेलन होतं याचा निश्चित आनंद आहे आणि डुंबरे सरांना आपण यासाठी विशेष धन्यवाद दिले पाहिजे. आपण या दरम्यानच्या काळात काही लोक ज्यांचं सामाजिक साहित्यिक क्षेत्रात मौलाचं काम राहिलेलं आहे असं मौलिक कार्य करणारे काही हिरे काही माणिक जे गळाले आपण त्यांना अभिवादन करूया. ज्यामध्ये विनोद कुमार शुक्ल, ज्यामध्ये आदरणीय बाबा आढाव आणि कवी सुभाष थोरात यांना आपण अभिवादन करून पुढचा कार्यक्रम प्रस्तावायला सुरुवात करू. मी सर्वांना विनंती करेन की या 3ही मान्यवरांना आणि यांच्यासह जे अनाम आहेत या क्षेत्रात योगदान देणारे त्या सगळ्यांना आपण अभिवादन करू, श्रद्धांजली अर्पण करू. डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सभागृह, आमचे सन्मित्र गझलकार यांच्या नावानं एक हा ग्रंथदालन, या मंडळींना अशा माध्यमातून हे अभिवादन आहे. कारण हे स्तंभ आहेत जे साहित्याकडं पुस्तकाकडं शिक्षणाकडं वळण्यासाठी लक्ष देण्यासाठी आपल्याला प्रकाश देतात. त्यांना आपण अभिवादन केलेलं आहेच आहे. यानंतर या संमेलनाचं प्रास्ताविक ज्या आमच्या पाठीशी सातत्यानं उभं राहतात. पुढच्या वर्षी सरांची सेवानिवृत्ती आहे डॉक्टर सुधाकर शेंडगे सरांची. विद्यापीठामध्ये हिंदी विभागात अतिशय सचोटीनं ज्यांनी काम केलं, मोठा विद्यार्थी परिवार त्यांचा आहे आणि आपल्या शहरातल्या प्रगतिशील लेखक संघाचा जे बॅकबोन आहे डॉक्टर सुधाकर शेंडगे सर, रात्री 11 वाजेपर्यंत या सगळ्या तरुण मंडळींसोबत सर स्वतः पुढाकार घेऊन काम करत होते. पोस्टर लावण्यासह हे जे सगळं बघितलं. आपण कुठल्याही इव्हेंटला देऊन कुठलाही कार्यक्रम केला नाही, कारण साहित्याचा इव्हेंट होऊ देऊ नये ही काळजी आम्ही सातत्यानं घेतली. तेव्हा यासाठी पुढाकार घेणारे आमचे साहित्यिक नेते मार्गदर्शक डॉक्टर सुधाकर शेंडगे सर हे प्रास्ताविक ठेवतील. ले मशाले चल पड़े हैं लोग मेरे गांव के, ले मशाले चल पड़े हैं लोग मेरे गांव के, अब अंधेरा चीर देंगे लोग मेरे गांव के, अब अंधेरा चीर देंगे लोग मेरे गांव के. संविधान मूल्यांचं संवर्धन आणि प्रतिष्ठा
यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रगतिशील साहित्य संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष, साहित्यिक, कादंबरीकार डॉक्टर उत्तम बावस्कर, महाराष्ट्राचा लाडका कवी, महाराष्ट्राचा बुलंद आवाज प्रशांत दादा मोरे, जे अत्यंत धावपळीतून मुंबईहून रात्री आपल्यापर्यंत पोहोचलेत. या साहित्य संमेलनाचे सन्माननीय स्वागताध्यक्ष आणि ज्यांच्यामुळे हे साहित्य संमेलन आज होत आहे, ज्यांचं केवळ नाव श्रीमंत नाही, जर जे मनानं सुद्धा श्रीमंत आहेत, असे या संस्थेचे सहसचिव आदरणीय श्रीमंतराव शिसोदे, या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर दादाराव शेळुंके सर, शेंगुळे सर, राकेश वानखेडे, ज्येष्ठ साहित्यिक वासुदेव मुलाटे सर, के. हरिदास सर, आमच्या सहयोगी संस्थांचे सर्व पदाधिकारी, अनेक स्तरामधून आलेले सर्व मान्यवर, पत्रकार बांधव, कवी, लेखक आणि मित्र मैत्रिणींनो, प्रगतील साहित्याची चळवळ ही खूप मोठी परंपरा असलेली चळवळ आहे. म्हणजे या चळवळीला, या साहित्यिक चळवळीला समृद्ध अशी परंपरा आहे. आणि मला आपल्याला सांगायला आवडेल की या परंपरेला या वर्षी सुमारे 90 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे 1936 ते 2025 पर्यंत ही परंपरा सुरू आहे आणि ही पुढे सुरू राहणार आहे. मला आणखीन एक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की प्रगतिशील लेखक संघ हा अखिल भारतीय पातळीवर काम करतो, सगळ्या राज्यांमध्ये काम करतो, सगळ्या भाषांसाठी काम करतो. म्हणून प्रगतिशील लेखक संघ कोणत्याही एका जातीसाठी, कोणत्याही एका धर्मासाठी, कोणत्याही एका पंथासाठी, कोणत्याही एका भाषेसाठी काम करत नाही, तर प्रगतिशील लेखक संघ सातत्यानं पुरोगामी विचार देण्याचं काम, विज्ञाननिष्ठ समाज घडवण्याचं काम आणि संविधान मूल्यांची प्रतिष्ठा राखण्याचं काम करत आलेलं आहे. नव्हे ती प्रगतिशील लेखक संघाची बांधिलकी मानून आम्ही काम करत आलेलो आहोत. मित्र हो, प्रगतिशील साहित्याची ही परंपरा अगदी प्रेमचंदापासून सुरू होते आणि अलीकडच्या कुमार अंबुजपर्यंत ती चालते. हिंदीमध्ये, उर्दूमध्ये ती कैफ, आजमी कैफ पासून सुरू होते, तर अगदी अलीकडे जावेद अख्तर पर्यंत येते. मराठीमध्ये अण्णाभाऊ साठे पासून ते आजचे आमचे राकेश वानखेडे समोर बसलेले आहेत, प्रसिद्ध कादंबरीकार, त्यांच्यापर्यंत ती येऊन पोहोचते. आणि जहान भाऊन आम्हाला सांगितलं या व्यवस्थेवर घाव घाल आणि पुढे वाटचाल कर. तिथून ते आजच्या या व्यवस्थेपर्यंत हे साहित्य परंपरा चाललेली आपल्याला दिसते. मित्र हो, या साहित्य संमेलनाला जाणीवपूर्वक आम्ही एक टॅगलाईन दिलेली आहे आणि ती टॅगलाईन अशी आहे की संविधान मूल्यांचे संवर्धन आणि प्रतिष्ठा
यासाठी हे साहित्य संमेलन आम्ही आयोजित करतो आहोत. कशासाठी करायचंय मूल्यांचं संवर्धन संविधानाच्या? आणि आपल्या समोर दिसतंय की आपण त्याची प्रतिकृती इथे ठेवलेली आहे आणि हे संवर्धन आपल्याकडून झालं पाहिजे, त्याची प्रतिष्ठा जपली गेली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आमच्या समाजामध्ये हळूहळू एक भीतीचं वातावरण तयार केलं जात आहे आणि त्या वातावरणामधून एक संदेश दिला जातोय की संविधान आणि त्याचं मूल्य सुरक्षित राहील की नाही, अशी एक भीती सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि मग एकीकडे असं वातावरण आहे की ज्या महामानवांना आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान दिलं, त्या महामानवाचंच पुन्हा पुन्हा नाव घ्यायचं, संविधानाची ही पुन्हा पुन्हा पाठराखण केल्यासारखं दाखवायचं, पण प्रत्यक्षात मात्र संविधानांची मूल्य कशी पायदळी तुडवली जाऊ शकतील याची पण खबरदारी घेऊन काम करायचं. म्हणजे संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये आम्हाला सांगितलं गेलंय आणि आम्ही पुन्हा पुन्हा त्याची शपथ घेतोय की स्वातंत्र्य, समता, बंधुता यासाठी हे संविधान काम करतंय, समाजवादासाठी हे संविधान काम करतंय. कोणतं स्वातंत्र्य आपण अनुभवतो आहोत, भोगतो आहोत? स्वातंत्र्याला आत्ता 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एकीकडे आपण साजरा करतो आहोत आणि दुसरीकडे मी काय खाल्लं पाहिजे, काय खावं, काय प्यावं, काय ल्यावं याचं स्वातंत्र्य नाही. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य तर आणखून मोठी गोष्ट आहे. आणि हे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य एकीकडे हिरावून घेतलं जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण केली गेली आहे. आणि लिहिणाऱ्या माणसांच्या मनामध्ये सुद्धा भीती निर्माण करण्याचं काम व्यवस्था करते की काय, असा एक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आणि ही राजकीय व्यवस्था एकीकडे आपल्याला सांगते की आम्ही समृद्धीच्या दिशेने निघालो आहोत, समृद्धी महामार्ग वगैरे करून, पण त्या समृद्धी महामार्गाच्या आजूबाजूला असलेले जे खेड्यापाड्यात राहणारी माणसं आहेत, जी तळागाळात राहणारी माणसं आहेत, त्यांच्या समृद्धीचं काही देणं घेणं आहे की नाही तुम्हाला? त्यांच्या जगण्याविषयी तुम्ही काही बोलणार आहात की नाही? आणि ही जी नव्या पिढीची ही जी तरुण मंडळी आहे, त्यांच्यासाठी तुमचं काही उत्तरदायित्व आहे की नाही? म्हणजे एकीकडं बेकारांच्या फौजा निर्माण करायच्या आणि एकीकडं शाळा आणि महाविद्यालयाचं पेव निर्माण करायचं आणि असं दाखवायचं की आम्ही बरंच काही काही करतो आहोत. म्हणजे दादा, तुम्हाला सांगायची गरज नाही की एकीकडे हजारो शाळा बंद केल्या जात आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळा, जिथं गरिबांची मुलं शिकतायत, आणि एकीकडे त्या कुत्र्याच्या छत्र्याप्रमाणे इंग्रजी शाळा निर्माण केल्या जात आहेत आणि मोठ्या मोठ्या शैक्षणिक संस्थांना परवानगी दिली जाते आणि भरमसाठ फीस निर्माण तिथे घेतली जाते. आणि अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करून एकीकडे आम्हाला हे सांगितलं जात आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला काय शिकवलं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जे पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. भाषणामध्ये हे सांगायचं सगळ्यांनी, पण दादा वाघीणच मारून टाकली हो. जिथं वाघीण मारून टाकली त्या मृत वाघिणीचं दूध पिऊन काय काय होणार आहे? माझ्या नव्या पिढीचं काय होणार आहे याचा विचार आपण करणार आहोत की नाही? आणि म्हणून एक शिक्षक म्हणून माझ्या विद्यार्थ्याविषयी त्यांचं उद्याचं भवितव्य काय असेल हा प्रश्न माझ्या मनाला पडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळेल की नाही याबद्दल आम्हाला अजिबात काही देणं घेणं नाही. महाविद्यालय आहेत ती ओसाड पडलेली आहेत, सगळे परीक्षार्थी आम्ही निर्माण करतो आहोत. एकही विद्यार्थी निर्माण होईल की नाही, तो या देशाचा नागरिक म्हणून पुढे येईल की नाही, असा प्रश्न आपल्याला पडावा, असं आजूबाजूचं वातावरण आहे. आणि अशा वातावरणामध्ये
लिहिणाऱ्या माणसांच्या मनामध्ये सुद्धा एक भीतीदायक वातावरण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय. आणि चौथा स्तंभ म्हटलं गेलेलं जे काही वातावरण आहे तो मीडिया पूर्णपणे आपल्या कब्जामध्ये घेऊन राजकीय व्यवस्था हे सगळं हाणून पाडू पाहते. आणि आता तर या स्तरापर्यंत आम्ही आलेलो आहोत की आता तुमच्या पुढे येऊन आम्हाला गुडघे टेकायची गरज नाही, तुमच्या समोर हात पसरायची सुद्धा आम्हाला गरज नाही. निवडणुकांच्या थोडं आधी काहीतरी चॉकलेट तुमच्या हातामध्ये देऊन, तुम्हाला कोणतं तरी आमिष दाखवून, नव्हे प्रत्यक्ष पैसा तुमच्या हातामध्ये देऊन आम्ही सत्ता स्थापन करू शकतो आणि आम्हाला वाटेल त्या दिशेनं जाऊ शकतो. आम्हाला लोकांच्या प्रश्नाविषयी काही देणं घेणं नाही. आम्हाला लोकांच्या तळागाळातल्या लोकांच्या कोणत्याही गोष्टीची काहीही देणं घेणं नाही. आणि आम्ही भ्रमिष्ट लोकांचे जे काही त्यांचे मेंदू आहेत ते सुद्धा आम्ही भ्रमिष्ट करू शकतो. आणि एकदा तुम्हाला खुट्याला बांधलं की मग आम्हाला 5 वर्ष मोकळं मैदान आहे, अशा प्रकारचं वातावरण तयार केले जात आहे. तर ह्या सगळ्या वातावरणामध्ये लेखकांची काय भूमिका असेल आणि ती लेखकांची काय भूमिका असली पाहिजे, तर प्रेमचंदानं हे सांगितलं 1936च्या भाषणामध्ये, जे भाषण या जागरण नावाच्या अर्पण पत्रिकेमध्ये आपण स्मरण पत्रिकेमध्ये टाकलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 1936ला असं लिहितो प्रेमचंद की आपण आता सुंदरतेच्या गप्पा मारून खूप झाल्या, आपण प्रेमाबद्दलही बरंच काय काय बोललो आणि आपण नुसते लोक मनोरंजनाच्या दिशेनं घेऊन गेलो पुन्हा पुन्हा. पण मनोरंजन म्हणजे साहित्य नाही, आपली काही लेखक म्हणून बांधिलकी आहे की नाही. आणि 1936 साली आलेल्या गोदान नावाच्या कादंबरीमध्ये प्रेमचंद एक वाक्य लिहितो सुंदर. तो असं म्हणतो की ज्या समाजामध्ये मुठभर माणसं समृद्ध आहेत आणि बाकीची सगळी माणसं लुळी पांगळी आहेत, त्यांना नीटपणे उभाही राहता येत नाही, समाजामध्ये त्यांचं नेमकं काय स्थान आहे, आणि असा समाज ज्या ठिकाणी आहे त्या समाजामध्ये किंवा त्या देशामध्ये कधीही सामान्य लोकांचं भलं होऊ शकत नाही. आणि त्या सामान्य लोकांचं भलं करण्यासाठी लेखकांची काही भूमिका आहे की नाही. आणि भूमिका घेऊन लिहिणारे लेखक आमच्या समाजामध्ये निर्माण झाले पाहिजेत, हीच एक भूमिका प्रगतिशील लेखक संघाची 1936 पासून 2025 पर्यंत आहे. आणि म्हणूनच दादा, या संमेलनाच्या निमित्तानं आम्ही नव्या दमाच्या लेखकांना बोलतं केलं आणि त्यांच्यासाठी आम्ही कविता वाचन आणि कथालेखन स्पर्धा घेतली. मला आपल्याला सांगायला आवडेल की 50 नव्या दमाच्या लेखकांनी कथालेखनामध्ये सहभाग नोंदवला आणि जवळपास 60-70 कवींनी त्यामध्ये आपली कविता वाचली आणि हे सांगितलं की मलाही काहीतरी सांगायचं आहे. भलेही माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला माहीत नाही किती दिवस ते राहील, पण त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मला निश्चितपणे लाभ घ्यायचा आहे आणि मला काही म्हणायचं आहे, मला काही सांगायचं आहे. माझ्या समाजाविषयीची जी बांधिलकी आहे तिच्याशी मी प्रतिबद्ध आहे आणि त्यासाठीच मी लिहितोय. मला वाटतं ही खूप सकारात्मक गोष्ट आहे अशा वातावरणामध्ये की ज्या वातावरणामध्ये माणसं बोलायला घाबरत आहेत, माणसं लिहायला घाबरत आहेत. आणि मला दुमिलच्या 2 ओळी आठवतात त्या प्रसंगी की समाज हा कधीही मूक असता कामा नये. त्याबद्दल त्यानं 2च ओळी सांगितल्या की मैंने जिसकी भी पूछ उठाई उसको मादा पाया. मला वाटतं षंड समाज निर्माण होऊ नये यासाठीची ती धडपड होती. आणि त्याचसाठी धुमेल असं पण म्हणाला की कविता मारती नहीं, कविता न मरती है न मारती है,
कविता जाने बचाने की कोशिश में पहल करती है। आणि म्हणून प्रत्येक कवीनं, प्रत्येक लेखकानं आपलं उत्तरदायित्व समजून लिहिलं पाहिजे आणि या समाजाचा नवा एक दस्तावेज समाजापुढं ठेवला पाहिजे आणि त्यातूनच नवा समाज निर्माण होईल। आणि आपल्याला जी भीती आहे ती भीती आपल्या समाजामध्ये सुद्धा उरणार नाही आणि एक समाजाचं सुंदर चित्र निर्माण होईल। हा एक आशावाद या निमित्तानं व्यक्त करतो। मंचावरील सर्वांनी या कार्यक्रमाला भरभरून जे दान दिलेलं आहे त्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो। मंचासमोर अनेक दिग्गज लोक आलेली आहेत, अनेक तरुण आलेली आहेत, त्या सर्वांचं या दिवसभराच्या जागर यात्रेमध्ये स्वागत करतो। आणि फक्त एकच गोष्ट सांगतो की मागच्या साहित्य संमेलनामध्ये आम्ही जी स्मरणिका निर्माण केली होती तिला आम्ही नाव दिलं होतं जागर। आणि यावेळेस समाधान मला असं म्हणाले की सर आता यावेळी काय नाव द्यायचं, तर मी त्यांना म्हणालो की काही करू नका, जागर हा जो शब्द आहे त्याला फक्त एक न अधिकचं जोडा आणि आता खऱ्या जागरणाची गरज आहे, ते जागरण आपण या निमित्तानं करूयात। आपण सगळे सदैव जागे राहूयात आणि या समाजाच्या उत्कर्षासाठी आपलं सर्वांचं योगदान देऊयात। धन्यवाद। एक प्राध्यापक आणि साहित्यिक असलेला कार्यकर्ता सरांमध्ये आहे। शेंडगे सर, शेंगुळे सर आणि डुंबरे सर एकत्रित येण्याचं कारण असं आहे कारण शेंडगे सरांना कळलेलं आहे की हे लिहिणारे लोक बिघडलेले आहेत, त्यांना सुधारावं लागेल, त्यांना संविधान मूल्य शिकवावं लागेल। डुंबरे सरांना कळलेलं की महाराज लोक बिघडलेले आहेत सगळे, त्यांना पण सुधारवण्याची आवश्यकता आहे, त्यांनाही संविधान मूल्य शिकवण्याची गरज आहे। आणि अर्थात शेंगुळे सरांची जी अवस्था आहे, इथं बसलेल्या सभागृहातल्या अर्ध्या लोकांची अवस्था आहे, प्राध्यापकांची, शिक्षकांची, की मुलं शिक्षणापासून दूर आहेत आणि शिक्षणाची एक व्याख्या आहे केलेली म्हणजे विद्यार्थी गळतीसाठी की ते मूल जर शाळेत नसेल तर ते संकटात आहे। आणि आपण बघतो की माझ्या ग्रामीण महाविद्यालयासह शहरातली महाविद्यालये सध्या मुलं कुठं आहेत आणि ते जर महाविद्यालयात नाही, जर ते प्राध्यापकांच्या संपर्कात नाही, पुस्तकाच्या संपर्कात नाही तर ते संकटात आहे। आणि ही तरुणाई संकटात आहे, हा देश संकटात आहे। अशा वेळेला महाविद्यालयामध्ये या दोन विचारांनी सोबत येऊन आपण संविधान मूल्यांचा जागर करतो। धन्यवाद। काही नावांचा फक्त उल्लेख करतो। आमचे जे सल्लागार मंडळातले मान्यवर आहेत ज्यामध्ये के हरिदास सर, प्राध्यापक राम बाहेती सर, राजेश करपे सर, विजय राऊत सर, मच्छिंद्र गोरडे सर, DS काटे सर, प्रदीपदादा साळुंखे, त्याचबरोबर गुलाब मगर सर, नवनाथ गोरे सर, डॉक्टर कैलास अंबोरे सर, विद्यापीठाचे संचालक, अनिरुद्ध मोरे सर, रवी कोरडे सर, सुभाष बागल सर, ही मंडळी सध्या या ठिकाणी आहे, यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो। भारत सिरसाट सर आहेत, धनंजय बोर्डे आहेत, शहाजी भोसले दादा आहेत, या सगळ्यांचं स्वागत करतो। दिवसभरात जे येतील त्या सगळ्यांचं आपण स्वागत करू। म्हणजे सभागृहाला मला सांगायचं आहे विद्यार्थ्यांना आणि इथं बसलेल्या मंडळींना की ही मोठी मंडळी या शहरातली काम करणारी इथं आहे। पुढच्या सत्राचे आपले अध्यक्ष आदरणीय डोळे सर आहे, समारोपाच्या पाहुण्यासुद्धा सुनीता धारवाडकर या ठिकाणी आहेत आणि राकेश वानखेडे आहेत। तेव्हा हा कार्यक्रम उंचीचा आहे, प्रगल्भ मंडळीने एकत्रित येऊन केलेल्या चिंतनाचा आहे। यानंतर या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आदरणीय तात्यासाहेब यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं मनोगत आपल्यासमोर ठेवतील प्राचार्य आदरणीय डॉक्टर दादाराव शेंगुळे सर। सायन्सचे प्राध्यापक आहेत, प्राचार्य आणि साहित्यिक उपक्रमांना, सामाजिक उपक्रमांना सातत्यानं पाठीशी असतात। आपण टाळ्या वाजून एकदा धन्यवाद देऊया आणि अभिनंदनही करूया। प्रगतिशील साहित्य संमेलनाच्या निमित्त आज या विवेकानंद महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये व्यासपीठावर उपस्थित या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तमजी बावस्कर, या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी मुंबईहून उपस्थित झालेले प्रशांतजी मोरे, प्रमुख उपस्थितीमध्ये राकेशजी वानखेडे आणि महाविद्यालय आमच्या शिक्षण संस्थेचे सहसचिव आदरणीय तात्या, सभागृहामध्ये उपस्थित सर्व ज्येष्ठ साहित्यिक, माझे प्राध्यापक सहकारी आणि विद्यार्थी मित्र हो,
विवेकानंद महाविद्यालयामध्ये अगदी गेली 3-4 वर्षापासून प्रगतिशील लेखन मंचच्या किंवा लोकसंवाद फाउंडेशनच्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किंवा सह्याद्री प्रतिष्ठान असो वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आम्ही आयोजित करतो आणि त्याचमध्ये आज आपण एक दिवसाचं हे साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे. महाविद्यालयाच्या वतीनं विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि आजचे जे स्वागताध्यक्ष आहेत आदरणीय तात्या, त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळं तरीही ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या वतीनं मी स्वागताध्यक्षाचं मनोगत आपल्यासमोर ठेवतो. हे जे महाविद्यालय आहे विवेकानंद महाविद्यालय, विवेकानंद आणि ठाकूर रामकृष्ण परमहंस यांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन चाललेलं हे आमचं महाविद्यालय आहे. ह्या संस्थेचे संस्थापक आदरणीय पंढरनाथ पाटील भाऊ उर्फ डाकेळपरकर यांनी बहुजन समाजाप्रती असलेल्या जनकळवळा त्यातून ही संस्था उभारली आहे. जात धर्म वर्ग पंथ वर्ग लिंग ह्या सर्व भेदभावांच्या भीती पाडून संतांनी दाखवलेला प्रगतिशील मार्ग हाच आमचा स्वधर्म आहे. सध्याच्या अस्वस्थ वर्तमानात संतांचे आणि तत्वज्ञाचे मानव कल्याणाचे विचार समाजाप्रती पोहोचवण्यासाठी प्रगतिशील साहित्य संमेलनासारख्या संमेलनांची नितांत गरज आहे. महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर दत्तात्रय डुंबरे यांनी मराठी विभागाच्या माध्यमातून हे संमेलन आयोजित केले आहे, त्याबद्दल ते धन्यवादास पात्र आहेत. प्रगतिशील लेखन संघाचे अध्यक्ष डॉक्टर सुधाकर शेंडगे सर, सचिव समाधान इंगळे सर व सर्व कार्यकारिणीने हे संमेलन आयोजित करताना स्वागत अध्यक्षमधून माझी जी निवड केली आहे त्याबद्दल मी त्यांचा शतशी ऋणी आहे. या संस्थेच्या साहित्यविषयक उपक्रमाचे ह्यापुढेही आम्ही निश्चितपणे योगदान देऊ अशी ह्या प्रसंगी मी खात्री देतो. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कादंबरीकार उत्तम बावस्कर यांची निवड झाली आहे, त्याबद्दलही त्यांचे विशेष अभिनंदन. मावळते संमेलनाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मिर्झा असलम, उद्घाटक कवी प्रशांत मोरे आदींचं सर्वांचं मी स्वागत करतो. याशिवाय आपण साहित्यप्रेमापोटी उपस्थित झालात अशा सर्व साहित्य पंढरीच्या वारकऱ्याचे हार्दिक स्वागत करतो. थांबतो. धन्यवाद. या सभागृहात रवी कोरडे आहे, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. आम्ही इथले विद्यार्थी आहे आणि मी रवी म्हणजे आम्ही क्लासमेट आहे म्हणून मी एक गोष्ट सांगतो की आम्ही तात्यांना सातत्यानं पुस्तक वाचताना तिथं बघितलेलं आहे आणि पुस्तकावरचं प्रेम अशा उपक्रमाला आपण पाठबळ दिलं पाहिजे अशी आदरणीय तात्यांची भावना आदरणीय शुंगळे सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी ठेवली. मनापासून धन्यवाद. तात्यांचं सविस्तर भाषण स्मरणिकेत आहे जागरणमध्ये. मी BA फर्स्ट इयरला असताना एका कुठल्या तरी वर्तमानपत्राचा कार्यक्रम होता एकनाथ रंगमंदिरमध्ये. आम्ही एकदम नवे पोरं होतो. ते कवी संमेलन आम्ही अटेंड करायला गेलो आणि तिथं आम्ही एक कवी ऐकला आणि तो कवी असा होता आमच्यासारख्या चेहऱ्याचा कि तस्वीरों के इस शहर में नफरत बहुत है, कोई अपना सा मिले तो दुश्मन बना ले, जमाने से खफा मैं भी हूँ, है नाराज तू भी, मैं बाल बढ़ा लेता हूँ तू दाढी बढ़ा ले. असा जरा हम शक्ल असलेला माणूस तिथं दिसला त्या सभागृहामध्ये आणि वाटलं की काय भन्नाट लिहितो. मी त्यावेळेला त्या पोराला जसं बघितलं त्या पोराला मी 26 वर्षानंतर परत तसंच बघतो आणि तो पोरगा म्हणजे प्रशांत मोरे आहेत. प्रचंड चोखंदळ आणि लोकांच्या अंतःकरणात हृदयात हात घालणारा. म्हणजे हॉटेलवाल्यांनी सांगितलं की 31ला आता हॉटेल सगळ्या बुक आहेत, कुठंच जागा नाही आहे, शहरातल्या एकही रूम बुक नाही आहे बरं का. मग त्यामुळे आता थांबवायचं कुठं पाहुण्याला, तर पाहुणे आमच्याकडे घरी थांबलेले, असं घरचा पाहुणा आहे. आणि बाबा पंपावर त्याला घ्यायला गेले तर तिथं 2-3 रिक्षावाले सोबत थांबलेले आमच्याकडे चला थांबायला. म्हणजे रिक्षा तिथं उतरल्यावर बाबा ते रिक्षावाले घेऊन जायला तयार होते. मला उशीर लागला असता तरी त्यांना रिक्षावाल्याकडे घ्यायला जावं लागलं असतं. ही लोकप्रियता असते आणि म्हणून ते लोककवी आहेत. मी प्रशांत मोरे दादांना विनंती करतो की आपण उद्घाटनपर मार्गदर्शन करावं. एक धारदार वाणीचा, धारदार लेखणीचा जोरदार कवी, लोककवी प्रशांत मोरे दादा. सन्माननीय विचारपीठ, आजच्या
प्रगतिशील साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले असे नम्रपणे जाहीर करतो. संमेलनाध्यक्ष उत्तमदादा, संविधान माझा जीव, भारताचा स्वाभिमान, वासुदेव मुलाटे सर जरी असले मी त्यांना दादाच म्हणत आलो आहे. एवढी दादागिरी आज समाधानाने मी गाडीमध्ये पण अनुभवली. उत्तमदादा फार बिचकले होते आपल्या सगळ्यांच्या संवादामध्ये. त्यांना असं वाटायला लागलं तर नेमकं काय करू मी. संविधान माझा जीव, भारताचा स्वाभिमान, माणसांच्या जगण्याचा केला भीमा तू सन्मान. शिवरायाची तलवार तू भीमा, शिवरायाची तलवार तू भीमा, झाले लाखो लाख गारबा भीमा. शिवरायाची तू धार बा भीमा, झाले लाखो लाख गारबा भीमा. महारवाड्याचा केला राजवाडा तूच बाबा. खूप असं सूक्ष्मतेने सुधाकर दादाचं भाषण ऐकलं असेल तर लक्षात येईल तुमच्या. नेमकं ही परिवर्तनाची लाट कुठे अडली आहे, कुठे अडून ठेवली आपण सगळे, हा विचार करतो आपण सगळ्यांनी. महारवाड्याचा केला राजवाडा तूच बाबा, मुलुख मैदानी तोफ किती गाजवल्या सभा. केले अंधाराचे हाल बा भीमा, केले अंधाराचे हाल बा भीमा, तुझी उजेडाची चाल बा भीमा. केले अंधाराचे, केले अंधाराचे हाल बा भीमा, तुझी उजेडाची चाल बा भीमा. बारामाईची अस्व तुझ्या डोळ्यामध्ये ओल, रामू काळजी तू घेना तुझे काळजाचे बोल. बारामाईची अस्व तुझ्या डोळ्यामध्ये ओल, रमाईच्या स्वप्नांच्या रात्याने कारुण्याचे दिवस, तुझे दिवा होऊन जळण्याने अंधार वस्ती उजळवणे. माझ्या ओंजळीत सुखाच्या पावसाची रिमझिम, माझ्या ओंजळीत सुखाच्या पावसाची रिमझिम. हे करुणा करा तुला सविनय जय भीम, हे करुणा करा तुला सविनय जय भीम. बारामाईची अस्व तुझ्या पापणीत ओल, रामू काळजी तू घेना तुझे काळजाचे बोल. तुला ज्ञानाची भूक बा भीमा, तुला ज्ञानाची भूक बा भीमा, माझ्या ओंजळीत सुख बा भीमा. तुला ज्ञानाची, तुला ज्ञानाची भूक बा भीमा, माझ्या ओंजळीत सुख बा भीमा. सालो साल अन्यायाला दिला बाबा तूच न्याय, तूच झाला बाप आणि तूच झाला माझी माय. सालो साल अन्यायाला दिला तू बाबा न्याय, तूच झाला माझा बाप आणि तूच झाला माय. तुला देव का म्हणाव बा भीमा, तुला देव का, देव का, देव का, हे तुला देव का, देव का, देव का, तुला देव का म्हणाव बा भीमा. तू तर समतेच गाव बा भीमा, तुला देव का म्हणाव बा भीमा, तू तर समतेच गाव बा भीमा. माणसांच्या जगण्याचा बा झाला तू आधार, न्याय हक्कासाठी बाबा तुझा कातरला सूर. तू लढला सालो साल बा भीमा,
तू लढला सालो साल बा भीमा, तू करुणेची ढाल बा भीमा, तू लढला सालो साल बा भीमा, तू करुणेची ढाल बा भीमा. संविधान माझा जीव, भारताचा स्वाभिमान, माणसांच्या जगण्याचा केला भीमा तू सन्मान. शिवरायाची तलवार तू भीमा, शिवरायाची तलवार तू भीमा. झाले लाखो लाखो गारबा भीमा. सगळ्यांनी थांबायचं, जेवणानंतर निघून जायचं नाहीये. परत मी कविता म्हणणार आहे. धन्यवाद. म्हणजे त्यांना दादांना सांगायचं आहे की समारोपाच्या नंतर जे खुलं कवी संमेलन आहे त्या कवी संमेलनात सुद्धा दादांची कविता आपल्याला सगळ्यांना ऐकायची आहे. आता जरा थोडंसं त्या ट्रान्समधून आपण बाहेर येऊ, कारण ते दादा हिप्नॉटिझ करत असतो. कारण आपल्याला नाही ना, तरी बोलले नाहीत ते. मला वाटतं अजून एक कविता त्यांनी सांगावी किंवा बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्ही असं लोकांना वेठीच धरल्यासारखं होऊन जाईल की तुम्ही संध्याकाळपर्यंत थांबा, मग मी दुसरी कविता म्हणेल. दादा प्लीज. नाही, ते कसं आहे, प्रगतशील संघाचं ताई संमेलन असलं किंवा विद्रोही संमेलन असलं ना, तर आम्ही प्रेम कविता म्हणायला फार बिचकतो. आणि मी प्रेम कविता म्हणणार आहे. खरं तर माधुरीताई आणि सगळ्या माझ्या बहिणी इथे आल्या आहेत, त्यांच्यासाठी 4 ओळी. बोलती आया बाया ग, आया बाया ग, बोलती आया बाया, बोलती आया बाया ग, आया बाया ग, काय बोलती आया बाया, बोलती आया बाया ग, आया बाया ग, बोलती आया बाया. नव्या लढायाच्या लढाया ग, नव्या लढायाच्या लढाया ग, माय बोलती आया बाया. लय लय वाढले बुवान बाबा. इथे राकेश बसलाय, आयरे सर आहेत, फोटो काढतायत ते काय कॅमेऱ्यातून, सगळ्यांना टिपतायत. नाशिकच्या मातीचा मी आहे आणि माझ्या कवितेचा आदर्श जो आहे तो महाकवी वामनदादा कर्टक आहे. मी त्यांचा वारसदार आहे. लैले वाढले बुवान बाबा, राजकारणावरी गताबा, भोंदुगिरीचा घेऊ बळी, ज्ञान विज्ञानी भरू या तळी. जन्म जाणार नाही वाया ग, ग्रंथालयाचा हो पाया ग, माझ्या भीमान झिजवली काया ग. लढाईच्या लढाया, बोलती आया बाया ग, आया बाया ग, बोलती आया बाया. नव्या लढाईच्या लढाया ग, माय लढाईच्या लढाया, माय लढाईच्या लढाया, माय लढाईच्या लढाया. आणि बाबासाहेबांनी प्रेमविवाह केला, त्याला मराठीमध्ये आपण लव्ह मॅरेज म्हणतो. काय झालं, चुकलं काय? बाहिती सरांनी लव्ह मॅरेज केलं, त्याला प्रेमविवाह म्हणतो आपण. समाधानने केलं, मी पण जातीतच केला. त्याची कविता. काय देण घेण होत सांग तुझं माझ पुरी, हो काय देण घेण होत सांग तुझं माझ पुरी. 2 जातीच्या मधली बया बुजवली दरी,
काय देण घेण होत सांग तुझं माझ पोरी, दोन जातीच्या मधली बया बुजवली दरी. जात छिनाल म्हणाली, जात रांडव म्हणाली, दोन जीवा भावामधी लावे भांडण म्हणाली. जात मातीत गाडून तूच जागवल मढ, जात मातीत गाडून तूच जागवल मढ. आशीर्वाद. तुझ्यामुळेच ग बये झाली अमवशा गोड, तुझ्यामुळेच ग सई झाली अमवशा गोड. जात कपटी कारण तिचं दुवाड हे रूप, मनुस्मृती जाळणारा होता तुझा माझा बाप. जात कपटी कारण तिचं दुवाड हे रूप, मनुस्मृती जाळणारा होता तुझा माझा बाप. जात मातीत गाडून करू साल्यांचंच भलं, संविधानाच्या नावानं चल म्हणू चांग भलं. ती म्हणाली देव पावतो, ती म्हणाली देव पावतो, ती म्हणाली देव पावतो. सुनील. ती म्हणाली देव पावतो, हुतात्म्यात मिली फुले. ती म्हणाली देव पावतो, हुतात्म्यात मिली फुले. मग मंदिराकडे कधी न वळाली ही पावले. ती म्हणाली देव पावतो. खटमाळलेच हात विद्रोहात केले बंड, काळजाने गायले ग सखे तुझेच अखंड. खटमाळलेच हात विद्रोहात केले बंड, काळजाने गायले ग सखे तुझेच अखंड. तुझ्या कर्तृत्वाला बये जिंदाबाद घे सलाम, तुझ्या कर्तृत्वाला बये जिंदाबाद घे सलाम. उरलेले सुरलेले करू मोकळे गुलाम, तुझ्या कर्तृत्वाला बये जिंदाबाद घे सलाम. उरलेले सुरलेले करू मोकळे गुलाम, करू मोकळे गुलाम. बाहेती सरांची फरमाईश आहे, ते आमच्या दादांची सगळ्यांची फरमाईश आहे, ते आपण संध्याकाळी पूर्ण करू. कारण आपल्याला पुढचे कार्यक्रम वेळेत सुरू झाले पाहिजे. कारण पुढच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डोळे सर आहे आणि त्यांची आम्हाला आधीच भीती आहे. लक्षात घ्या, फक्त एक 15 मिनिटं बाकी आहे पुढचा समारंभ आपल्याला सुरू करण्यासाठी. आदरणीय प्रशांत दादांसाठी आपण जोरदार टाळ्या देऊया. आपल्या या संमेलनाचं ब्रीद आहे संविधान मूल्यांचे संवर्धन आणि प्रतिष्ठा, आणि यासाठीचं उद्घाटनपर भाषण यापेक्षा सुंदर असू शकत नाही. आपण असं समजूया सभागृहातली मंडळी की उद्घाटकांना त्या विषयाच्या अनुषंगानं जे त्या संमेलनाचं घोषवाक्य आहे त्या घोषवाक्याच्या अनुषंगानं बोलावं, तर त्यानं काय बोलावं, तर हे आजचं त्याचं एक उत्तम आदर्श उदाहरण आहे. धन्यवाद, मनापासून धन्यवाद दादा. आपण उर्वरित त्यांचं प्रेम, त्यांच्या कविता, त्यांचे शब्द, त्यांचे सूर हे पुढच्या कार्यक्रमात ऐकू. या प्रसंगी आपले संमेलनाध्यक्ष, माजी संमेलनाध्यक्ष हे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी येऊन गेले. आपल्या या वर्षीच्या संमेलनाचं स्वागत करून सत्कार करून त्यांनी ते सूत्र दिले आहे, परंतु ते सध्या आता उपलब्ध नाही. नंतर पुढच्या वेळेला कदाचित ते हॉस्पिटलमधून इकडे येतील. संमेलनाध्यक्ष आदरणीय उत्तम बावस्कर सर, सरांचा परिचय आपल्या सगळ्यांना यासाठी आहे कारण आपल्या अवतीभोवतीचा आपल्यासारखा हा माणूस आहे. अतिशय संयतपणानं आपल्या शैलीमध्ये तुम्ही त्या अध्यक्षीय भाषणात सुद्धा बघा, त्यांची सरांचा चेहरा समोर उभा राहतो. संयतपणात सुद्धा एक बंडखोरी आहे, संयतपणात सुद्धा एक विद्रोह आहे, तो त्यांच्या लेखनातून तुम्हाला सातत्यानं जाणवला असेल. मी विनंती करतो संमेलनाध्यक्ष आदरणीय उत्तम बावस्कर सरांना की आपलं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी ठेवावं. आपण जोरदार जोरदार टाळ्या वाजवून सरांचं स्वागत करूया. आदरणीय उत्तम बावस्कर सर. या प्रगतिशील लेखक संघ आयोजित साहित्य संमेलनाचे
उद्घाटक मराठीतील प्रसिद्ध कवी, नामवंत गीतकार प्रशांतजी मोरे साहेब, स्वागताध्यक्ष माननीय श्रीमंतरावजी सिसोदे तात्यासाहेब, प्रमुख अतिथी कादंबरीकार माननीय राकेशजी वानखेडे साहेब, माजी संमेलनाध्यक्ष मिर्झा असलम साहेब, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दादाराव शेंगुळे सर, डॉक्टर दत्तात्रय डुंबरे सर, या संमेलनासाठी आवर्जून उपस्थित असलेले माझे आदरणीय मार्गदर्शक डॉक्टर वासुदेव मोलाटे सर, अशोकरावजी चव्हाण सर, जयदेव डोळे सर, डॉक्टर सुनीती धारवाडकर मॅडम, या संस्थेचे जे सर्व सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत ते, आणि या लेखक संघाचे पदाधिकारी जे आहेत ते सर्व, या आयोजनाबद्दल आणि मला हा सन्मान या ठिकाणी दिला त्याबद्दल मी मराठा शिक्षण संस्था आणि प्रगतिशील लेखक संघ या दोन्ही संस्थांचे मनःपूर्वक आभार मानतो. आणि प्रथमतः शिक्षण महर्षी विनायकरावजी पाटील, उद्या त्यांचा स्मृतिदिन आहे, आणि शिक्षण महर्षी पंढरीनाथ पाटील ज्यांनी बहुजनांच्या मुलांसाठी ही संस्था उभी केली, असे स्वर्गीय पंढरीनाथ पाटील, या दोघांच्या स्मृतीला अभिवादन करून मी माझं मनोगत आपल्यासमोर ठेवतो. मित्रहो, जालना जिल्ह्यातील इसोडा या गावी राबत्या शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. माझे वडील मराठवाडा मुक्तीसंग्राम चळवळीत सक्रिय होते. बुलढाणा जिल्ह्यातील निंभोरा येथील कॅम्पात ते सहभागी होते. त्यांनी विदर्भातील शिकलेल्या लोकांचं जगणं बघितलं. आपल्या मुलानेही शिक्षण घ्यावं असं त्यांच्या मनाने ठरवलं. त्यांना वाटायचं आपलं जीवन गेलं बैलाचे ढोपरं कुटण्यात, पण आपल्या मुलाच्या वाट्याला तसं जगणं येऊ नये, म्हणून त्यांनी पोटाला चिमटा घेऊन मला शिकवलं. माझ्या शिक्षणासाठी त्यांनी खूप खस्ता खाल्ल्या. माझं महाविद्यालयीन शिक्षण पैठणच्या प्रतिष्ठान महाविद्यालयात आणि वैजापूरच्या विनायकराव पाटील महाविद्यालयात संपन्न झालं. वैजापूरच्या विनायकराव पाटील महाविद्यालयात प्राचार्य रारम बोराडे सर, भास्कर चंदनशिव सर या नामवंत लेखकांच्या सहवासामुळे मला साहित्याची आवड निर्माण झाली. या दोन्ही लेखकांनी महाविद्यालयात अनेक उपक्रम राबविले, त्यातून मला लेखनाची दिशा मिळाली. 1970च्या दशकात ग्रामीण साहित्य चळवळ सुरू झाली. डॉक्टर आनंद यादव, प्राचार्य रारम बोराडे, डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, प्राध्यापक भास्कर चंदनशिव, डॉक्टर वासुदेव मोलाटे हे या चळवळीचे प्रमुख होते. या चळवळीने मला आत्मभान दिले. काय लिहावं, कसं लिहावं याची दिशा दिली. याच दरम्यान शरद जोशींची शेतकरी संघटना उभी राहिली. या चळवळीने मला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे बघण्याचं भान दिलं. शेतकरी हा माझा जिव्हाळ्याचा विषय. शेतकऱ्यांचं अभावग्रस्त जीवन मी अनुभवलं. आसमानी सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त होताना मी पाहिलं. 1990च्या दशकात जागतिकीकरण आलं. या धोरणामुळे सामान्य शेतकऱ्याचं कंबरड मोडलं. आसमानी सुलतानी संकटांमुळे जगाचा पोशिंदा शेतकरी आत्महत्या करू लागला. हे बघून माझं संवेदनशील मन तळाबुडापासून हादरून गेलं. समाज जीवनाची झालेली घसरण आणि जीवनमूल्यांची झालेली पडझड बघून माझं मन अस्वस्थ झालं. बुडती हे जन देखवेन डोळा,
म्हणूनही कळवळा येत असे, ही माझ्या लेखनाची प्रेरणा. लेखन हा माझा गंभीर व्यवहार आहे याची मला जाण आहे, याचे मला भान आहे. माझे लेखन हे माझ्या जगण्याचा एक भाग आहे. माझे लेखन हा माझा आत्मशोधच आहे. माझी आत्मपीडाच मी माझ्या या साहित्यातून कलात्मकरित्या मांडतो. सामान्य माणूस हा माझ्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, पण सामान्य शेतकरी शेतमजूर माणसाचं जीवन उन्नत झालं नाही. बदललेलं खेडं मी माझ्या लेखनातून आविष्कृत केलं. सरकारच्या गाव तिथं शाळा ह्या योजनेनुसार प्रत्येक गावात शाळा सुरू झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी EBC सवलत लागू केली. त्यामुळे गावखेड्यातील मुलं शिकू लागली. गावागावात वीज आली. तालुक्याच्या गावात जोडणारी सडक आली. सरकारी योजनांचा फायदा घेऊन काहींनी विहिरी खोदल्या. भूविकास बँकेच्या कर्जातून काहींनी खोदलेल्या विहिरींना पाणी लागलं, तर काही कर्जात बुडाले. मोटारी आल्या, ट्रॅक्टर आले. आधुनिक सुधारणांचं वारं गावात शिरलं. हळूहळू जुना गावगाडा बदलला. शहरातून बसेस गावात येऊ लागल्या. त्यासोबतच शहरातल्या बऱ्याच वाईट गोष्टी चोर पावलानं गावात शिरल्या. एकजीव असलेल्या गावात निवडणुकांमुळे दुहीचं विष पेरलं गेलं. निवडणुकांमुळे माणसांचं मन दुभंगलं. एकमेकांबद्दल असलेली माया प्रेम आटू लागलं. गावातील प्रत्येकजण आत्मकेंद्री बनला. या बदलत्या गावाचं, खेड्याचं चित्रण मी माझ्या साहित्यातून केलं. 1960 नंतर खेडी सर्वांगाने झपाट्याने बदलली. सहकारी चळवळीच्या माध्यमातून सहकारी संस्था उभ्या राहिल्या. ग्रामीण माणसाच्या उन्नतीसाठी सुरू झालेल्या या सहकारी संस्था, यातून नवे सरंजामदार संस्थानिक जन्माला आले. थोर समाजसुधारक महात्मा फुले यांचं स्वप्न होतं, शेतकऱ्याचा मुलगा शिकेल, तो अधिकाराच्या पदावर जाईल, तेव्हा शेतकरी आणि कष्टकऱ्यांची अडवणूक थांबेल. आज शेतकऱ्याचा मुलगा शिकला, अधिकाराच्या पदावर जाऊन पोहोचला, परंतु शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची अडवणूक थांबली आहे का? दुर्दैवाने उत्तर नकारार्थी येतं. त्यावरून शोषकाला, भ्रष्ट माणसाला जात नसते हे आपल्या लक्षात येईल. ज्याचे जगण्याचे प्रश्न सुटले ते आत्ममग्न आणि आत्मकेंद्री झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही ही खंत व्यक्त केली. ते म्हणाले, मला शिकलेल्या सुशिक्षित बुद्धिजीवी वर्गानेच धोका दिला. आज आसमानी सुलतानी संकटांमुळे शेतकरी शेतमजुरांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी आत्महत्या करीत आहे. विदर्भात पहिली शेतकरी आत्महत्या साहेबराव करपे या शेतकऱ्याने केली. आता आत्महत्येचे हे लोण सातत्याने वाढत आहे. शेतकऱ्याच्या मुलींच्या आईवडिलांना शिक्षणाचा आणि त्यांच्या लग्नाचा खर्च चेपत नसल्यामुळे त्यांची मुलं आणि त्यांची मुली आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न आज जटिल झालेला आहे. शेतकऱ्यांच्या मुलाला लग्नासाठी कोणी मुली द्यायला तयार नाहीत. गावागावात अशी लग्नाळू मुले लग्नाची वाट पाहत आहेत. त्यांची लग्न होत नसल्यामुळे त्यातले काही व्यसनाच्या अधीन होत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार संवेदनशील नाही. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावल्यास हात कलम केले जातील, असा आदेश छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्यात देतात. म्हणूनच ते राजे आणि जाणते राजे म्हणून ओळखले जातात. आज आपल्या भोवतालचं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वातावरण चिंतित करणारं आहे. जातीच्या, धर्माच्या नावानं एकमेकांवर तुटून पडत आहेत. जातीजातीत, धर्माधर्मात द्वेष पसरवला जात आहे. जाती धर्माच्या नावावर राजकारण केलं जात आहे. राजकारणाचा स्तर खालावत चाललेला आहे. लोकशाही मूल्य पायदळी तुडवली जात आहेत. जाती धर्माच्या नावावर समाज एकसंघ होत आहे. जातीसाठी आंदोलनं उभी केली जात आहेत. आज आपल्या भोवतालचे वर्तमान वास्तव बघून संवेदनशील माणूस अस्वस्थ होतो. समाजामध्ये वाढती असहिष्णुता हा आज चिंतेचा विषय आहे. जात, धर्म, भाषा या संबंधीचा संकुचित विचारसरणीमुळे समाजात द्वेष वाढत आहे. हे वास्तव बघून संवेदनशील माणसाचं मन अस्वस्थ होतं. भारतीय समाजात झालेली मूल्यांची पडझड बघून विवेकी माणूस बेचैन होतो. लेखकही याच सामाजिक पर्यावरणात राहत असल्यामुळे त्याने या वर्तमान वास्तवाचा वेध आपल्या लेखनातून घेतला पाहिजे व सामान्य माणसाच्या उन्नयनासाठीची भूमिका घेतली पाहिजे. त्यानं लेखन केलं पाहिजे. लेखकाने वाचकाला नवी जीवनदृष्टी दिली पाहिजे. त्याच्या लेखनातून समाजाला नवी दिशा मिळाली पाहिजे.
साहित्य हे वाचकाच्या अभिरुचीला वळण लावतं. साहित्य हे वाचकाच्या मनाचं उन्नयन करणारं असावं. लेखकानं शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी माणसांची दुःख त्यांच्या साहित्यातून आविष्कृत केली पाहिजे. लेखकाने उचित न्याय्य गोष्टींचा पाठपुरावा केला पाहिजे. आज सामान्य माणसाचं जगणं अतिशय भयग्रस्त झालेलं आहे. कविवर्य रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहातील व्हेअर द माइंड इज विदाऊट फिअर या कवितेत भयग्रस्त भारतीय समाजाचं भयमुक्त भारतीय समाजाचं स्वप्न पाहिलं. ती कविता अशी: जिथं मनाला भीती शिवत नाही, जिथं मनाला भीती शिवत नाही आणि मस्तक उन्नत आहे, जिथं ज्ञान आहे मुक्त, समाज दुभंगलेला नाही संकुचितपणाच्या भिंतींनी, जिथं शब्द बाहेर पडतात सत्याच्या खोल दरीतून उत्स्फूर्त आवेगानं, निर्मितीशीलता आपले बाहू फैलावत आहे, जिथं रूढीची वाळवंट विचारांचा निर्मल प्रवाह गढूळ करून टाकत नाही, जिथं होतात समृद्ध विचार आणि आचार तुझ्या प्रेरणेने, अशा या स्वातंत्र्याच्या स्वरलोकात हे तात माझा देश जागृत होऊ दे, माझा देश जागृत होऊ दे. कविवर्य टागोरांचं हे स्वप्न साकार करण्यासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला भारतीय संविधानाने सार्वभौमत्व बहाल केलेलं आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही चतुसूत्री या संविधानाचा गाभा आहे. विचार आणि आचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आज संकोच होत आहे. संविधान बदललं जाण्याची आज शंका लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. संविधान मूल्य हीच जीवनमूल्य आहेत. त्यांचं जतन करण्यासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे. समाजातल्या अस्वस्थ, निराशाजनक कालखंडात नवी स्वप्न पेरण्याचं काम लेखकांनी केलं पाहिजे. अब्दुल रहमान राही या काश्मीरी कवीने आपल्या मनोगतात एक छोटीशी गोष्ट सांगितली. ती अशी: एकदा बुलबुलने गुलाबाला म्हटले, तुमचं सौंदर्य परिपूर्ण आणि लोभस आहे, पण तुमचा दोष असा आहे की तुम्हाला जीभ नाही, आणि ज्यांच्याकडे ती जीभ नसते ते जगण्याचा अधिकार गमावून बसतात. या छोट्याशा गोष्टीद्वारे कवीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्त्व विशद केलेलं आहे. संविधानाने आपल्याला दिलेल्या स्वातंत्र्याच्या बाबतीत जागृती निर्माण करण्यासाठी लेखकाने जागल्याची भूमिका निभावली पाहिजे. भयग्रस्त समाजाला आपल्या लेखनातून दिशा दिली पाहिजे. त्या खाणीतल्या चिमणीची भूमिका सामान्य लेखकाने निभावली पाहिजे. ती चिमणी खाण कामगाराला संभाव्य धोक्याची सूचना देते. तसं लेखकाने समाजाला संभाव्य धोक्यांपासून जागृत केलं पाहिजे. भारतीय संविधान हे भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. त्यांचं संवर्धन करण्यासाठी आपण सदैव जागृत आणि कटिबद्ध असलं पाहिजे. संविधान मूल्यांमुळेच भारत आज एक संघ आणि मजबूत झालेला आहे. आज सामाजिक जीवनाचा, राजकारणाचा स्तर खालावला असल्याचं आपण पाहतो. सामान्य माणसाच्या जगण्यावर राजकीय आणि धार्मिक आक्रमणं होत आहेत. या आक्रमणांना आपण हिमतीने सामोरं गेलं पाहिजे. सामान्य माणसाचं जगणं सुखकर करण्यासाठी आज संघटित प्रयत्नांची गरज आहे. भारतीय संविधान, निसर्ग आणि माणूसपणाचं संवर्धन करण्याचा आपण निर्धार करूयात. क्रांतिसिंह नाना पाटील त्यांच्या सभेत त्यांच्या खास शैलीत एक गोष्ट सांगायचे. त्या गोष्टीचा आशय असा: वृक्षतोड होणार असल्याचं जंगलातल्या वृक्षांना कळालं. आता कसं होणार याबाबत ते सर्व चिंता करतात. त्या वृक्षांची सभा होते. त्या सभेत वृद्ध वृक्ष त्यांना सल्ला देतो, जंगल तोडणाऱ्यांना येऊ द्या, पण आपल्यापैकी त्यांच्या कुऱ्हाडीचे दांडे कोणी होऊ देऊ नका. तात्पर्य, कोणाच्याही चुकीच्या कृत्याला साथ देऊ नका. या गोष्टीला आता आरवली पर्वताचाही संदर्भ आहे, साधुग्रामचाही संदर्भ आहे आणि एकूणच निसर्गावर होणाऱ्या अतिक्रमणाचाही संदर्भ आहे. तात्पर्य, कोणाच्याही चुकीच्या कृत्याला साथ देऊ नका हा बोध आपण या गोष्टीतून घेऊया. महात्मा फुले यांनी अविद्येमुळे मती गेली असे म्हटले आहे. आता विद्येमुळे मती गेली असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. विध्वंसक कार्यामध्ये
भ्रष्ट कार्यात शिकलेले तरुणच आघाडीवर असल्याचं चित्र आज दिसत आहे. शिक्षण, समाज आणि राजकारण या सर्व क्षेत्रात चिंताजनक वातावरण दिसते. प्रतिगामी दिशेने समाजाचे मत परिवर्तन घडविण्यासाठी अनेक राजकीय सामाजिक संघटना झटत आहेत. समाजात पुरोगामी विचारांच्या दिशेने परिवर्तन घडवून आणण्यासाठी संविधान मूल्यांची समाजात रुजवण होण्याची गरज आहे आणि त्यासाठी अशा प्रगतिशील विचारपीठांची गरज आहे. तुर्तास खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे हा साने गुरुजींचा संदेश प्रत्येकाने आपल्या मनात रुजविला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, परिवर्तनाच्या चळवळीत काम करायला भिणारी माणसं जिवंतपणी मेलेली असतात. परिवर्तनाच्या चळवळीत काम करायला भिणारी माणसं जिवंतपणी मेलेली असतात, तर चळवळीत काम करणारी माणसं मेल्यानंतरही जिवंत राहतात. प्रशांत मोरे या कविवर्यांनी आपल्याला संविधानाच्या मूल्यांच्या अंगाने अतिशय सुंदर अशा प्रकारची सुरुवात या ठिकाणी करून दिलेली आहे. तो विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. तेव्हा आपण परिवर्तनाच्या या लढाईमध्ये सर्वजण सहभागी होऊयात अशी अपेक्षा आणि विनंती मी आपल्याला करतो. आणि या संमेलनात आपल्या जगण्याच्या प्रश्नावर दिवसभर मंथन होणार आहे. या विचारयात्रेत सहभागी होऊन सामान्य माणसाच्या जगण्यातील अंधार दूर करण्याचा आपण निर्धार करूया. मराठा शिक्षण संस्थेने आणि प्रगतिशील लेखक संघ छत्रपती संभाजीनगर यांनी मला या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान दिला. त्याबद्दल त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि 25 तारखेला प्रगतिशील लेखक संघाने कथा आणि कविता वाचन स्पर्धा घेतल्या. त्या स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना किंवा लेखकांना, कवींना यश मिळालं त्या सर्वांचं अभिनंदन करून मी माझ्या विचारांना पूर्णविराम देतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. संमेलनाध्यक्षांचं भाषण एक प्रगतिशील डॉक्युमेंट आहे, जे आज या निमित्तानं आपल्या या पुस्तिकेत आपल्याला सगळ्यांना वाचायला मिळेल. आणि अतिशय चिंतनशील भूमिका की शोषकाला जात नसते, ज्याचं शोषण होतं त्याचंही जात नसते. शोषक आणि शोषित हा जातीशी संबंधित गोष्ट नाही आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट इथं सरांनी केली. इथं तुषार जे आहेत आणि फार मोठी पत्रकार मंडळी आहेत. आपल्या सगळ्यांना विनंती राहील की हे भाषण जर शक्य असेल, आताच नाही परंतु जेव्हा असेल तेव्हा आपण आपल्या वर्तमानपत्रातून लोकांपर्यंत पोहोचवावं, असं या संमेलनांच्या वतीनं आम्ही आपल्यास एक विनंती करतो. आभार मानण्यासाठी प्रगतिशील लेखक संघाच्या सहसचिव कवयित्री आशा डांगे मी यांना निमंत्रित करतो. आपण या सत्राचे आभार मानावे. संविधान मूल्याचे संवर्धन आणि प्रतिष्ठा यासाठी आयोजित विवेकानंद महाविद्यालय आणि प्रगतिशील लेखक संघ छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित प्रगतिशील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माननीय उत्तम बावस्कर सर यांनी उपस्थित राहून आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी आशा डांगे प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने आणि विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने आभार मानते. माझे संमेलन अध्यक्ष ॲडव्होकेट मिर्झा असलम यांचेसुद्धा मी आभार मानते. उद्घाटक लोककवी तथा गीतकार माननीय प्रशांतदादा मोरे यांचेसुद्धा मी आभार मानते. स्वागताध्यक्ष ज्यांची आम्हाला मोलांची इथे मदत झालेली आहे माननीय श्रीमंतराव सिसोदे यांचीसुद्धा मी आभार मानते. प्राचार्य डॉक्टर दादाराव शेंगुळे सर यांचेसुद्धा मी आभार मानते. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित प्रगतिशील लेखक संघाचे राकेश वानखेडे सर यांचेसुद्धा मी आभार मानते. माननीय वासुदेवजी मुलाटे, त्याचप्रमाणे माननीय शरद भिंगारे सर यांचेसुद्धा मी आभार मानते. आणि प्रगतिशील विचारांशी पाईक असलेल्या आपल्या सभागृहात उपस्थित आपल्या सर्वांचे लेखक, पत्रकार, उपस्थित साहित्याशी एक नातं सांगणाऱ्या सर्वांचं मी इथे
आभार मानते आणि हे उद्घाटनाचं सत्र इथे संपलं असं जाहीर करते.